कष्ट तर करून घ्यायचे, उत्पादन तर करून घ्यायचं, पण त्या उत्पादन साधनावरची मालकी हिरावून घ्यायची, मालकीच हिरावून घ्यायची त्याच्यावरची. याची सुरुवात कुटुंब व्यवस्थेमध्ये झाली. कारण माणसाच्या जातीमधल्या सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन कुठलं? मूल. अपत्य धारणा. वंश सातत्य जर टिकवायचं असेल त्याच्यासाठी स्त्री पुरुष संबंध, विवाह संस्था, त्याच्यावरचे जे काय नीती नियम, काय धर्मशास्त्र वगैरे ते सगळं. परंतु उत्पादन साधन कुठलं? स्त्री. त्याच्यावर मालकी कोणाची? पुरुषाची. मग आमच्या परंपरेमधले शाहीर जास्त शहाणे आहेत हो. आमचा शाहीर सांगतो, कुवारपणे वागवी पिता पती विवाहिता लेक मगत राता, वृद्धपणे भारतीय स्त्रीला कधी स्वातंत्र्य नाही तिजला, मनुस्मृतीचा नियम असाल. रानटी काळ संपला मानव सुधाराला, ज्ञान आलं त्याला, श्रुती स्मृती धर्म मागे पडला, तरी स्वातंत्र्य नाही स्त्रीला. कारण मनुस्मृतीचे हे जे नियम आहेत, मुलीचं लग्न झाल्यानंतर आडनाव, नाव, ते अपत्य जन्माला आल्यानंतर अपत्याला नाव कोणाचं लावायचं? बापाचं. आता ते काहीतरी कायदा बिदा झालाय, त्याला काही फारसा अर्थ नाही. नाव बापाचं लावायचं. आणि परत हे कशासाठी? पुन्हा अर्थव्यवस्था, प्रॉपर्टी राईट्स, के आर्थिक विनियोग, की बापाने मिळवलेली, आज्याने मिळवलेली संपत्ती बापाला मिळाली पाहिजे, बापाला मिळवलेली संपत्ती मुलाला मिळाली पाहिजे, मुलाला मिळालेली संपत्ती नातवाला मिळाली पाहिजे, मुलीला नातीला नाही. तेव्हा हा प्रॉपर्टी राईट्सचा म्हणजे हा अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. ही नुसती लोकसंस्कृती जात्यावरच्या ओव्यान गीतन एवढ्या पुरती नाही आहे. याच्या पाठीमागे हे अर्थव्यवस्थेचं फार मोठं राजकारण आहे.